नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या वर्षी बऱ्याच लागणी झालेल्या आहेत आणि त्या लागणींचं बेस कटिंग आपण 26 जानेवारीच्या पुढे घेतो. तर त्याच्या अगोदरचं नियोजन काय असावं या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार बंधूंनो, जर बेस कटिंग आपल्याला थंडी संपत असताना किंवा संपल्या लगेच घ्यायचं आहे, त्याच्या अगोदरचं नियोजन कसं असावं या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करतो. माझी विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन बागायतदारांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. बेस कटिंगच्या घ्यायच्या अगोदर किमान 1 महिना बागेचे माती पाणी पानदेट परीक्षण करून घ्या. किमान माती आणि पाणी तर तपासूनच घ्या. माती तपासल्यानंतर ज्या खताच्या मात्रा अत्यंत थोड्या येत आहेत त्या द्या. म्हणजे वेलीनं काय उचललं नाही ते द्यायचं. म्हणजे जमिनीत आहे वेलीनं उचललं नाही त्याच्या फक्त बॅक्टेरिया आपण ड्रीपमधून द्याव्या. जमिनीत नाही, पानात नाही, ती खतं फक्त आपण वेलीला देऊया. आणि जमिनीत नाही, पानानं उचललेलं नाही, ती खतं दिल्यानंतर त्याला लागणाऱ्या बॅक्टेरिया फक्त आपण ड्रीपमधून देऊया. पण अत्यंत कमी खतात द्राक्षबाग आपली छाटणीनंतर म्हणजे बेस कटिंगनंतर 20 ते 22 ते जास्तीत जास्त 25 म्हणजे 1 महिन्याच्या आत ओलांडे तयार होतील अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर हलकीशी मेहनत, मोठी नव्हे, हलकीशी मेहनत, खताचे डोस तयार करून घालणे, पाचट घालणे, जेणेकरून मल्चिंग चांगलं तयार होईल, मुळी चांगली चालेल, पांढरी मुळी चांगली काम करेल. त्यासाठी प्लॅनोपिकची स्लरी ड्रीपमधून द्या. म्हणजे एकरी 200 लिटर पाणी, 100 ml प्लॅनोपिकचं, 2 किलो ग्रीन ह्युमिक, 5 ग्रॅम 6B, 2 किलो गूळ, 20 लिटर डिकम्पोजर एकत्र चांगलं भिजवा. 2 दिवस भिजू द्या, चांगलं ढवळा आणि मग ते ड्रीपमधून द्या. आपल्याला मुळी वाढीसाठी अत्यंत चांगला त्याचा फायदा होईल. मुळीसाठीच्या अगोदरची जी कामं आहेत ती सगळी करून घेऊया, न्यूट्रिशन बॅलन्स करूया आणि मगच बागेला बेस कटिंग करण्याचा प्रयत्न करूया. बाग त्या काळात स्वच्छ असावी एवढं मात्र नक्की काळजी घ्या. अंतरमशागत करणे, तणनाशकांचा वापर करणे ह्या सगळ्या गोष्टी करून करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.